शेतकरी बंधू नमस्कार. मी पवन देशमुख, IPL बायोलॉजिकल प्रतिनिधी. आज आपण वाशिम जिल्ह्यामधील कारंजा या तालुक्यामध्ये आलेलो. तर भाऊंचा टोमॅटोचा प्लॉट आहे. तर आपण IPL बायोलॉजिकल कंपनीचं यांना स्पोरडेक्स आणि व्हेरिडेक्स, स्पोरडेक्स मध्ये सुडोमोनस आहे आणि व्हेरिडेक्स मध्ये ट्रायकोटर्म आहे. हा 5% मध्ये येते. 100% वॉटर सोल्युबल आहे. याचा वापर आपण ड्रिपद्वारे करू शकतो आणि फवारणीद्वारे पण आपण घेऊ शकतो. आणि आपण काय केलेलं आहे, जे स्पोरडेक्स आणि व्हेरिडेक्स आहे त्यासोबतच बायोस्टिम्युलंट मध्ये 5G, जे की संपूर्ण अन्नद्रव्य त्यामध्ये येतं. आपण कंटिन्यू 2-3 स्प्रे यामध्ये घेतलेले आहेत. 5G, स्पोरडेक्स आणि व्हेरिडेक्स असं आपण बायोलॉजिकलचा यांना स्प्रे दिलेला आहे. तर आज रोजी या प्लॉटचे आपण रिझल्ट पाहण्यासाठी आलो होतो. जिथं आपण वापरलं नाही तिथं अर्ली ब्लाइट, लेट ब्लाइट पूर्ण खालून पानं करपून गेलेले आहे. कुठं हिरवेगारपणा राहिलेला नाही. पण जिथं आपण वापरलेलं आहे, जिथं आपले प्रोडक्ट वापरलेले, जिथं आपले स्प्रे झालेले आहेत, हिरवेगारपणा चांगला आहे, फळाची साईज वगैरे सर्व चांगली आहे आणि प्लॉट एकदम हेल्दी आहे जिथं आपण वापरलं होतं तिथं. तर आज आपण भाऊचा परिचय जाणून घेऊ आणि भाऊकडून जाणून घेऊ रिझल्ट कशा प्रकारे आले. भाऊ तुमचा परिचय द्या, नाव आणि नंबर. मी दशरथ सुखदेव बसके, जामदारा. मोबाईल नंबर. मोबाईल नंबर 8806655083. बरं, किती वर्षापासून तुम्ही टोमॅटोची लागवड करता? आणि 5-6 वर्षापासून. आपण जे तुम्हाला डेमो दिला होता ते आपण बायोलॉजिकल प्रोडक्टचा दिला होता, IPL बायोलॉजिकलचे. त्यामध्ये आपण ट्रायकोटर्मा सुडोमोनस जे 5% मध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे आणि सोबत आपण 5G घेतलं होतं. तर आता तुम्ही तुमचाच प्लॉट आहे त्यामुळे तुम्हाला माहित आहे कशा कशा बदल झाला प्लॉट मध्ये, आमच्या बाकीच्या शेतकऱ्याला सांगा. प्लॉट म्हणजे इकडं आहे तो समजा फरक आल्यासारखं वाटते आणि यात ते तुमच्या प्रोडक्ट मध्ये हिरवागार पण आहे. बरं, आता हे सध्यात आहे. आपण शेवटपर्यंत या काकाचं मनोगत पुढे पण घेणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. सर, इथं सेटिंग कशा प्रकारे झाली आपण सांगतो. तुम्हाला कॅरेट जास्त निघणार आहे, भाव चांगला आहे सध्या. आता काय करायचं, सध्या साईज पाहिजे आपल्याला. अशा अवस्थेमध्ये आपण पोटॅश उपलब्ध करून देणारा म्हणजे पोटॅशिया नावाचा जे बॅक्टेरिया आहे 50 मिली प्रति एकर. तर जेव्हा आपण पोटॅशयुक्त खतं टाकतो ते जमिनीत फिक्स होत असतात आणि ते पिकाला लागू होण्यासाठी थोडंसं कसरत करावी लागते, अपटेक होत नाही. तर त्याच्यामुळे आपण काय करायचं, पोटॅश उपलब्ध करून देणारा जर बॅक्टेरिया, मग पीक कोणते असू द्या, हळद असू द्या, टोमॅटो असू द्या, त्याला आपण वापरल्यानंतर पोटॅश पिकाला उपलब्ध होणार. पोटॅश वाला जे बॅक्टेरिया आहे 50 मिली प्रति एकर या प्रमाणात आपण ड्रिपद्वारे सोडायचं. जमिनीत पडलेलं पोटॅश लागू होते पिकाला, साईज येते चांगली आणि वजन, पॉलिश, शाईन मारण्यासाठी ते काम करतं. आणि सोबतच पोटॅश जर पिकाला उपलब्ध झाला तर पिकाला इम्युनिटी, रोगप्रतिकार शक्ती चांगली येत असते. पिकाचा कालावधी वाढतो. कालावधी जर वाढला तर निश्चितच साईज बनण्यासाठी ते काम करत असतं. धन्यवाद.